अमोल रोकडे प्रकरणी कारवाईची मागणी. आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू साबळे यांनी 12 ऑगस्ट रोजी विभागीय सहनिबंधक कोल्हापूर महेश कदम यांना स्मरणपत्र देत अमोल रोकडे प्रकरणी संबंधित दोषी असणाऱ्या व्यक्तींच्यावर कारवाईची तातडीने मागणी केली आहे. अमोल रोकडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेत येथील कर्जाची परतफेड मुदतीत केल्याचा या पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र असल्याचा दावा संघटनेने केला. तरीही त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत सध्याचे या पतसंस्थेचे व्हाईस चेअरमॅन श्री मंदर परिसा मखदूम, त्यांचा मुलगा प्रवीण मखदूम आणि सुनील फराटे यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाईची मागणी करण्यात आली. अमोल रोकडे यांच्यावर जातीय अन्याय होत असल्याचा आरोप करत अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 मधील कलम 3 व 4 नुसार कारवाई करावी, तसेच अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तक्रार नोंदवू न घेणारे सांगली सिटी पोलीस स्टेशनचे त्यावेळचे संबंधित अधिकारी वर्ग यांच्यावर SC/ST ऍक्ट कलम 4 नुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी, अॅट्रॉसिटी कमिटी, राज्य मानवी हक्क आयोग, सांगली पोलीस अधीक्षक आणि पतसंस्थेला निवेदन देण्यात आले आहे. सत्यता पडताळून लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.